नाम चिंतनी जडली प्रीती, नाम चिंतनी जडली प्रीती, भगवत भावना सर्वाभूती, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान, विषय भोगी विलोभता, मोहन बाधी त्या ममता, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान, निळा म्हणे निज ध्यासे, मुक्त झाले शुका ऐशे, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो, पांडुरंगा करो प्रथम नमन, जसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नाम चिंतनी जडली प्रीती, भगवत भावना सर्वाभूती, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, आणि ज्या निमित्ताने ज्यांच्या पुण्योत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे, अशी ह्या पिंपळनेर क्षेत्राची असणारी अधिष्ठात्री संरक्षक संत देवता श्री संत निळोबाराय महाराज, या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अहेतुकी अपूर्व अद्भुत अशा अनुग्रहामुळं कृपेमुळं तुम्ही आम्ही सर्व या अत्यंत पवित्र अशा माघ मासाच्या पर्वकालामध्ये, की ज्या कालाला संतांनी आपल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक प्रकारचं पावन केलेलं आहे, अशा ह्या पावन पर्वकालामध्ये तुम्ही आम्ही सर्व जिवंत आहोत. आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत, ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत. कारण या ठिकाणी आपण श्री संत निळोबारायांच्या कृपाछत्राखाली, त्यांच्याच पदकमलाजवळ आणि त्यांची असणारी ही एक लीलास्थली, की ज्या ठिकाणी त्यांच्या जीवनातील अशा काही लीला घडल्या, ज्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्यासाठी येऊन स्थानापन्न झाले. निळा म्हणे पंढरपूर, निळा म्हणे पिंपळनेर, दुजे केले पंढरपूर, अशा प्रकारचं हे अत्यंत पावन वायुमंडल ज्या ठिकाणचे आहे, त्या वायुमंडलामध्ये तुम्ही आम्ही सर्व एकत्र येऊन या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचे इतके लाडके शिष्य, की ज्यांच्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी वैकुंठाहून येणं केलं, ज्यांच्यासाठी त्यांनी 42 दिवसाचं धरणं धरलं. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुका याचा धावा करीत असो. या कराल विक्राल कलिकालामध्ये आणि अलीकडच्या ह्या 300 वर्षाच्या कालामध्ये, की ज्या कालामध्ये कलिकालाचा प्रभाव आहे, आणि अशा काळामध्ये हे दोन एक अलौकिक अशी संतचरित्र घडली, की ज्या ठिकाणी आतापर्यंत मानव देह घेऊन निजधामा गेले. सगळी पुराणं वेद सगळं वाचा. ध्रुवबाळ आपल्या तपस्येच्या प्रभावाने त्या ठिकाणी नारदांच्या अनुग्रहाने ज्या वेळेला विमान आलं, त्यावेळेला काळ समोर आला, आपण विमानात बसा. विमानात बसले नाही. ध्रुवानी काय केलं, की त्या ठिकाणी त्या काळाच्या मस्तकावर पाय ठेवून मग त्या आढळ पदाला गेले. अशा प्रकारचं व्याख्यान आहे, अशा प्रकारचं वर्णन आहे. परंतु हा पंचमहाभूताचा नाचका कुचका देह आणि तो शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराईसे, असं हे अपवित्र शरीराचं वर्णन ज्या तुकोबारायांनी केलं, तेच मात्र मानव देह घेऊन निर्धामा गेले. तेव्हा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, भगवंताच्या नामस्मरणाने या ठिकाणी ज्यांचं महाकारण शरीर, कारण शरीर, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, हे सर्वच शरीर ब्रह्मरूप झाले. आणि त्यामुळं त्यांचं एक असं सामर्थ्य होतं, की ते ह्या देहासहित वैकुंठाला गेले. आणि वैकुंठाला गेल्यानंतरही त्यांचे एक असे अलौकिक शिष्य जगद्गुरु तुकोबारायांनी ह्या आपल्या उत्तरवर्ती कालामध्ये वैकुंठाला जाताना
कल्पांतापर्यंत सर्व लोकांना योग्य मार्गदर्शन होईल. जगातल्या कोणालाही अध्यात्माची तहान लागली, त्यांना भक्तिप्रेमाची चटक लागली किंवा आपलं जीवन परिपूर्ण कसं करावं असं वाटलं तर ही स्त्री जात जी आहे तिनं बहिणाबाईंना शरण जावं आणि पुरुष जात जी आहे त्यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांना शरण जावं. म्हणजे स्त्री आणि पुरुष मिळून असणारा जो समाज आहे हा सर्वच्या सर्व समाज जो काय आहे शांतता, दांतता, आनंद, आनंदाचे रेलचेल, आनंदाचे डोही आनंद तरंग, दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, रिद्धी सिद्धी झाल्या कामारी दाशी, अशा प्रकारचं तुकोबाराय त्यांना असं देऊन गेले संत बहिणाबाईंना. संत बहिणाबाई तुकोबारायांचा अनुभव सांगतात की या ठिकाणी निरूपण केले ओजा, बहिणी फडकती ध्वजा. जेवढा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, त्या संत कृपा झाली इमारत फळाली, या अभंगाचा समारोप करताना श्री संत निळाबाई महाराज लिहितात की निरूपण केले ओझा, या संपूर्ण समाज मंदिर आहे, त्या समाज मंदिराच्या कलबैनी फडकती ध्वजा. आपण ज्या वेळेला एखाद्या मंदिराची स्थापना करतो ते कळस झाला की आपण म्हणतो मंदिराचा कळस झाला. आपल्या जीवनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या की म्हातारे माणसं म्हणतात आमच्या जीवनाचा कळस झाला. पण कळसापेक्षा एक उंच स्थिती आपल्याला दिसून येते. कोणतंही मंदिर पहा की त्याच्यावर ध्वजा फडकत असते. आणि ह्या स्त्री जातीला सुद्धा अध्यात्माच्या इतक्या उच्च कोटीवर सामाजिक स्तरात नेणारे जगद्गुरू तुकोबाराय. आणि निळोबारायांचं तर एक वेगळंच जीवनचरित्र आहे की ज्यामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अधिकार त्यांनी स्वतः जीवनचरित्रात मतभेद आहेत, परंतु ह्या देहूच्या घराण्याप्रमाणे जे मानलं जातं की निळोबाराय जगद्गुरू तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर सारखं त्यांचं जाणं येणं राहिलं तुकोबारायांचे सुपुत्र नारायण महाराज. आणि त्या नारायण महाराजांच्याकडून सारखं जगद्गुरू तुकोबारायांचं वर्णन ऐकता ऐकता त्यांना असं वाटलं की जर जगद्गुरू तुकोबाराय एवढे अधिकारी कोटीतले संत आहेत, अधिकारी कोटीतले जे संत असतात त्यांना युक्त योगी असं म्हणतात, ते स्वेच्छेने ईश्वराच्या इच्छेने किंवा भक्ताचे उत्कट अभिलाषेने पुन्हा पुन्हा येऊ शकतात. तुकाराम महाराज म्हणतात जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, येतो जातो आम्ही देवाचे सांगाते, तुका म्हणे गात देवनाम. तर आपल्या शिष्योत्तम अशा निळोबारायांसाठी त्या ठिकाणी तुकोबाराय सुद्धा या ठिकाणी आले. आणि भूवैकुंठ पंढरपूर जे आहे त्याच्यापेक्षा याला थोर महिमा प्राप्त करून देणारे आणि संत मालिकेतलं शेवटचं असणारं शिरोरत्न, मूर्धन्य स्थानी असणारं रत्न की संपूर्ण जगाला चंद्रसूर्य असेपर्यंत थोड्याशा 1100 अभंगाच्या द्वारा बहिणाबाईंचे जवळजवळ तितकेच अभंग आहेत. आणि ह्या 2000 अभंगामधून जगातल्या सर्व आध्यात्मिक वाङ्मय, तुम्हाला भक्ती कसं करावं, जगात क्रिया कर्म कसं करावं, तत्वज्ञान कसं संपादन करावं, एवढं थोडक्यात सूत्ररूपाने, आणि तेही मनाला समजण्याला काही अवघड आहे असं नाही, अत्यंत आपल्या मराठी मायबोलीत हृदयाला भिडणारं अशा प्रकारचं चिंतन की जे चिंतन मंत्रासारखं आपण नुसतं पारायण केलं, जसं आता या ठिकाणी निळोबारायांच्या गवळणीचं पारायण आहे. आमचे रोहिदास महाराज म्हणत होते काय आनंद, काय आनंद, काय आनंद सांगायचा होता, पावशेर अर्धा शेर काहीतरी सांगता येत नाही. या ठिकाणी हा जो आनंद आहे तो निळोबारायांची नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, जेथे न सरे वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो. अशा प्रकारचा हा निजानंद, आत्मानंद, ब्रह्मानंद, काही म्हणा परमानंद, अशा प्रकारचा आनंद संपूर्ण जगाला मुक्त हस्ताने देण्यासाठी हे संत या भूमीवर अवतीर्ण झाले. आणि त्यांच्यासाठी जगद्गुरू तुकोबारायांना सुद्धा या ठिकाणी पुन्हा सदेह यावं लागलं. आणि हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी, केला निळा, केला निळा, केला निळा पावन, असं ज्यांनी आपला तृप्तीचा ढेकर, आपल्या अनुभूतीचं जे काही गौरव स्वतः मुखाने वर्णन केला. आणि अशा ह्या संतांच्या चरणकमलाजवळ बसून तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्र होऊन एका कौटुंबिक वातावरणामध्ये, घरगुती वातावरणामध्ये निळोबाराय आपल्याला काय सांगतात, निळोबारायांनी जे काही आपल्याला या ठिकाणी शब्दरचना, अभंग रचना आपल्या पुढं दिली, तर त्यातच आपल्या जीवनामध्ये आरशासारखा उपयोग करायचा. आरशामध्ये आपण पाहतो आणि आरशामध्ये पाहिल्यानंतर आपल्या कपाळावर
अंगावरचा गंध जर वाकडा असेल तर तो आपण सरळ करून घेतो, किंवा सरळ असला तर ठीक आहे असं म्हणतो. त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं सार्थक, आपल्या जीवनाची ज्याला अंतिम अशा आनंदाची पराकोटीचा आनंद आपल्या जीवनात प्राप्त करण्याचं काय साधन आहे, या आणि निळोबारायांनी कोणतं साधनाचं अनुष्ठान केलं, त्यांनी कशा प्रकारे त्या साधनाच्या द्वारा आपलं साध्य परमात्मा प्राप्तीपर्यंत गेले. आणि पुन्हा जसं तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, तर त्यांनी तुम्हाला आम्हाला आत्मनो मोक्षार्थम जगदहितायाचं आपलंही स्वतःचं कल्याण आणि जगताचंही कल्याण होण्यासाठी संपूर्ण व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन, ग्रामजीवन, देश, संपूर्ण वसुधैव कुटुंबकम ही सगळी पृथ्वी, असं नाही का भारतच माझा देश आहे, सर्व विश्व जे आहे हे जसं एका शरीराची रोम आहेत, त्या केस आहेत, त्याप्रमाणे हे सर्व तुका म्हणे एका देहाचे अवयव, अशा प्रकारचं व्यापक शिकवण ज्या संतांनी आपल्याला दिली. आणि अशा प्रकारचे हे संत त्यांच्या भूमीमध्ये आपण जन्मलेला आहोत. इतकंच नाही तर जन्मल्याचं सार्थक कसं आहे की त्या ठिकाणी निळोबारायांच्या भूमीत जन्मून पुन्हा निळोबारायांच्या सहवासात त्यांच्याच अभंगवाणीच्या द्वारा आपल्याही जीवनाची काही वाटचाल चोखाळावी आणि संत गेले जया ठाया देवराया पाववी, या ठिकाणी आपण त्या संतांची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, अशा प्रकारची एक अतूट आढळ अशा प्रकारची श्रद्धा त्यांच्याच कृपेने, त्यांच्या गुरुजींच्या कृपेने, त्यांच्याच इष्टदैवताच्या कृपेने तुम्हाला आम्हाला प्राप्त झाली. म्हणून त्यांच्या पायाजवळ आलो. हा आपल्या जीवनातला परमभाग्याचा क्षण आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं जे जीवनचरित्र आहे ते इतकं अलौकिक आहे की त्याच्याबद्दल शब्दाने वर्णन करणं अवघड गोष्ट आहे. त्याचं कारण असं की जे तुकोबाराय म्हणतात याती शूद्र वैश्य केला व्यवसाव, आधी तो हा देव कुळपूज्य, अशा प्रकारे म्हणतात. मी शूद्र वंशात माझा जन्म झालेला आहे, मी तर एकदम सामान्य मनुष्य आहे, असं जे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. त्यांच्या कीर्तनातल्या 14 टाळकऱ्यामध्ये 6 टाळकरी ब्राह्मण टाळकरी आहे. रामेश्वर भट्टांनी स्वतः अनुभव घेतला. काही द्वेष त्यांचा करिता अंतरी, व्यथा ये शरीरी बहुत झाली. त्यांनी अनुभव घेतला की आपल्या अंगाचा सर्वांगाचा दाह झाला, त्यांचा थोडा छळ केला, त्याचाही अनुभव झाला. आणि ज्या वेळेला त्यांनी एक दिलेला अभंग, त्या अभंगाचं चरण वाचल्याबरोबर त्यांच्या अंगाचा दाह शांत झाला. ते म्हणतात की मला स्वतःला याची अनुभूती आली, तरीसुद्धा ते षडंग विद म्हणजे षडंगासहित वेदवेत्ते होते. 4 वेदाचंच अध्ययन होतं असं नाही, तर छंद, ज्योतिष, व्याकरण ही जी वेदाची 6 अंग आहेत, 18 पुराणं, सगळ्या स्मृती ग्रंथ, हे सर्व त्यांचं कंठामध्ये होतं. आणि ते मात्र तुकोबारायांनी अभंग म्हणावा आणि त्यांच्या पाठीमागं ध्रुवपद म्हणावं. तुकोबाराय लोहगावला जाऊ किंवा पुण्याला जाऊ, जिथेही जातील त्या ठिकाणी ते त्यांचं अनुसरण करायचे आणि त्यांचे टाळकरी म्हणून राहिले. याचाच अर्थ जेव्हा चिंतामणी देवांसारख्या महापुरुषांनी, ज्यांना गणपतीचा साक्षात्कार होता, त्यांनी विचारलं काय तुम्ही आजकाल केवळ तुकोबारायांच्याच पाठीमागं असता, दुसरं काही नाही. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुकोबारायांची जी अनुभूती आहे, माझी तर इथपर्यंत अनुभूती गेली का तुकाराम महाराज एका पारड्यात आणि ब्रह्म एका पारड्यात घातलं तर जितके तुकाराम महाराज आणि ब्रह्म हे समानच आहेत असं ते ब्रह्म तुकासी आले, ब्रह्म तुकासी आले, दुःखिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुलने से ब्रह्म तुकासी आले. मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा,
सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा स्वामी सद्गुर धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा दुःखिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले 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 निरामेश्वरी चरणी मस्तक ठेविले रामेश्वरे करणी मस्तक ठेविले मनो निरामेश्वरी चरणी मस्तक ठेविले रामेश्वरे करणी मस्तक ठेविले हरी तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा ही गोष्ट रामेश्वर भट्ट तुम्हाला आम्हाला तर सांगतातच तुकिता तुलनेशी, पण ज्या ज्या लोकांच्या विशेषतः असं आहे की वर्णानाम ब्राह्मणो गुरु असे स्मृतिवाक्य आहे की सर्व वर्णांचा गुरु हा ब्राह्मण असतो. त्यामुळं हे काही स्मृतिवाक्य आहे, ही धर्मशास्त्राची परंपरा आहे. परंतु कोणत्याही परंपरेला काही अपवाद असतात. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज हे साक्षात भगवत अवतार आहेत, भगवान विष्णूंची मूर्ती आहे. किंबहुना भगवान विप्रांना किंवा ब्राह्मणांना उद्देशून देखील रामेश्वर भट्ट म्हणतात, मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा हरे रामेश्वर भक्त द्वेजा हरे रामेश्वर भक्त द्वेजा मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा हरे रामेश्वर भक्त द्वेजा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुको भासमर्थ धन्य तुको भासमर्थ जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाहून संताजी जगनाड्यांसाठी सुद्धा आले, भागीरथीबाईसाठी सुद्धा आले, त्या वाण्यासाठी सुद्धा आले. त्यापैकी ह्या 4 लोकांच्यामध्ये एक असं विशेष व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे आपले निळोबाराय, की ज्यांच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाहून आले, ज्यांच्यासाठी पांडुरंग परमात्मा पंढरपुराहून या ठिकाणी आले, ज्यांच्या मुलीचं लग्नसुद्धा पांडुरंगरायांनी केलं. म्हणजे ज्यांचा व्यवहार, काही लोक काय करतात, व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा, त्याच्यामध्ये एक रेषा मानतात
आपला जो समाज आहे तो जो रस्सा तळाला चालला, रस्सा तळाला म्हणजे गाळात चालला. त्याचं कारण काय आहे? सध्याची जी समजूत आहे, परमार्थाची एक भिंत आहे. परमार्थ करणं म्हणजे संध्याकाळी कीर्तनाला जाणं, सकाळी नामस्मरण करणं, ज्ञानेश्वरी वाचणं आणि दिवसभर अप्रामाणिक व्यवहार करीत राहणं. विठ्ठल त्या तुकोबाराय काय म्हणतात? अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. आपला जो व्यवहार आहे तो व्यवहार आपल्याला परमार्थ रूप करता आला पाहिजे. थोडक्यात आपला जर व्यवहार तो व्यवहार शुद्ध जर असेल, शास्त्राने ज्याप्रमाणे सांगितला त्याप्रमाणे केलेला व्यवहार, आणि तोही त्याच्यामध्ये आपल्याला मी हा व्यवहार करतो आणि हे मी हा करणार आहे अशा प्रकारचा अहंकार नाही, आणि त्या व्यवहारापासून मला अमुक एक फल प्राप्त झालं पाहिजे अशी फलाची अभिलाषा नाही. आणि मी जे व्यवहार करतो हा व्यवहार म्हणजे माझी ही कर्मरूपी सुमन पुष्प आहेत, आणि ती कशासाठी गुंततो तर ह्या पुष्पांचा हार मला माझं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा त्याच्या ठिकाणी समर्पण करायचा. हेच माझं व्यवहारी जीवन आहे आणि हाच माझा परमार्थ आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला नियमाची संहिता सांगून ठेवलेली आहे. काही लागत नाही परमार्थाला. तुम्हाला पाहिजे ना, तुम्हाला पाहिजे मोक्ष, त्याला म्हणतात परमपद. त्याला लागतं वैराग्य, आणि ते वैराग्य असलं म्हणजे तुम्हाला आपल्या आत्मज्ञान होतं, आणि त्या आत्म्याचं ज्ञान झालं की तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. हा तुमचा शेवटचा जन्म असतो. अहो पण आम्ही संसारी जीव, आम्हाला काय संन्यास करायचा का? संन्यास्य श्रवणम करूयात. त्या ठिकाणी सनातन शास्त्र सांगतं की सर्व संग परित्याग करावा. यदह रेव विरजेत तदह रेव प्रव्रजेत. ज्या क्षणी आपल्याला वैराग्य होईल त्या क्षणी सर्व संग परित्याग करावा. आमच्याजवळ हे सामर्थ्य नाही. एक तुकाराम महाराज म्हणतात, एकी केली हातोफळी थाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा, जया अंगी होते बळ, पावटणी केला काळ. पण आम्ही देवा शक्तीहीने, आमच्याजवळ एवढी शक्ती नाही. तुकाराम महाराज म्हणतात, काळजी करू नका, तुम्हाला तेच फळ प्राप्त होईल आणि हे काही श्रम करावा लागणार नाही. तुम्हाला या ठिकाणी नलगे दंडन मुंडन, तुम्हाला दंड धारण करावा लागणार नाही, मुंडन करावं लागणार नाही, तुम्हाला तीर्थाटनासाठी पायाला भोवरा बांधावा लागणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी मोक्ष होऊन तुमच्याजवळ येईल. पण करा काय म्हणतात? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, पर उपकारी नेने परनिंदा, परश्रेया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. आणि हे सगळं झालं की तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. तुम्हाला परमपदा कशाला प्राप्त होतं? वैराग्याने. परंतु ते वैराग्य, तो मोक्ष, ते ज्ञान हेच ह्या गृहस्थाश्रमात राहताना तुमचा आश्रम गृहस्थ धन्य होईल. स्वामी महाराज सांगायचे, तुम्ही तीर्थाटनाला जाता आणि तिथं जाता आणि आळंदीमध्ये इतका मनुष्य, दिंडीत आपण पंढरीला आळंदीला जातो तेव्हा एकदम रम्मान होतो आणि त्यावेळेला आपल्याला घराची आठवण सुद्धा नाही. परंतु आपण जेव्हा पुन्हा आळंदीवरून निघतो तेव्हा आपली स्थिती अशी होते, कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटची केशवा. पांडुरंग परमात्म्याचं मुखावलोकन केलं, ज्ञानोबरायांच्या समाधीला कवटाळलं की असं वाटतं की सगळं आयुष्याचा क्षण ना क्षण आपला इथं जावा, पण आपलं ते भाग्य नाही म्हणून आपण परत येतो. अशी स्थिती राहते. पण इकडे आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की वर्षातला हा एकच दिवस, 2 दिवस आपला माऊलींच्या समाधी सोहळ्यात किंवा पांडुरंगरायाच्या वारीमध्ये आपला पांडुरंगाच्या चरणाजवळ जातो, बाकीचा आपल्याला व्यवहार करायचा असतो. परंतु हा व्यवहार करताना सुद्धा स्वामी महाराज सांगायचे, तुम्ही काही लोक तर म्हणतात, मला वाटतं आमच्याकडे बरेच लोक येतात ज्यांच्याजवळ सांपत्तिक स्थिती आहे, तर ते म्हणतात की आम्हाला वाटतं की आळंदीला घर घ्यावं, असं ते म्हणतात. तर स्वामी महाराज म्हणायचे, आळंदीत घर बांधण्यापेक्षा घराची आळंदी करा, त्याच्यात तुमची धन्यता आहे. आणि हे शिक्षण जे आहे हे निळोबारायांनी
परंपरेने तुकोबारायांच्याकडून घेतलं आणि स्वतः त्यांनी त्याचं अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान करून निळोबारायांच्या आताच पाहिलं की आपण एवढी स्थिती आहे की ज्या मूर्ती डोहातून निघाल्यानंतर गावच्या लोकांना प्रतिबंध केला तर ते उचलत नाहीत आणि निळोबाराय खांद्यावर आणतात आपल्या आईसाहेबांना देवाला. याचाच अर्थ काय आहे, ही एक यद्यद विभूतिमत सत्वम, ही एक परमात्म्याची विभूती आहे. श्रीमद ऊर्जितमेवा तत्त देवावगच्छत्वम मम तेजवंश संभवन. भगवंताचा साक्षात अंशावतार म्हणजे जगद्गुरु निळोबाराय आहेत. विठ्ठल आणि जगद्गुरु तुकोबारायांची ही कीर्ती ऐकून आपल्याला माहिती आहे, जो खरा महापुरुष असतो त्याने जसं कस्तुरी ती मृगाच्या नाभीमध्ये असते पण सुगंधाने सगळा प्रदेश दरवळून जातो, त्याप्रमाणे जेव्हा कोणताही महात्मा आपल्या भगवंताचा उरावरी भेट घेतो, साक्षात्कार करतो, त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. त्यांनी कितीही जरी झाकून घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचं जसं अंतकरणातलं जे भगवंताचं प्रेम, त्याची असणारी साधना ती सहजच व्यवहारात प्रगट होते. काही लोकांना वाटतं आपण झाकून ठेवू, किती झाकून ठेवलं तरी ते अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी दरिताही परी आवरेना. आणि असं जेव्हा होतं तेव्हा त्यांचं जे साधन आहे ते साधन सुद्धा लोकांच्या लक्षात येतं. त्यांचा व्यवहार, त्यांच्या अंतकरणाच्या वृत्तीची ठेवण ही एकदा पाहिली, त्यांचा आचार, त्यांचा विचार, त्यांचा भावना हे त्यांच्या रोमारोमातून बाहेर पडतात आणि त्यावेळेला साक्षात परमात्म्यालाच वाटतं की माझ्या भक्ताचा ह्या सर्वत्र विश्वामध्ये प्रचार प्रसार व्हावा आणि तो कशासाठी, लोककल्याणासाठी व्हावा, त्याचं कौतुक मला पाहायला मिळावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण, कीर्तिमुख त्यांचे नारायण, कीर्तिमुख त्यांचे नारायण, कीर्तिमुख त्यांचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. कीर्तिमुख त्यांचे नारायण, कीर्तिमुख त्यांचे नारायण, कीर्तिमुख त्यांचे नारायण, कीर्तिमुख त्यांचे नारायण. त्यांची साधना जेव्हा परिपक्व दशेला येते आणि त्यांना त्यांचं साध्य भगवत साक्षात्कार प्राप्त होतो तेव्हा कितीतरी लोक आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगवाणी जेव्हा लोक डोक्यावर घेऊन नाचायला लागले, पाठांतर करायला लागले, त्याच्यावर कीर्तनं व्हायला लागली, ही गोष्ट मंबाजीबांना सहन झाली नाही. आपल्याला माहीत आहे किंवा त्याच्यामध्ये असणारे जे अनेक लोक आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकाराने तुकोबारायांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. एक तर सालो मालो झाले, त्यांनी तुकाराम महाराजांची कविता जी आहे ना त्याच्यात सालो मालो म्हणे त्यांनी स्वतःच काव्य करायला सुरुवात केली. पण तुकाराम महाराज म्हणतात, दळणामध्ये खडे आणि धान्य काय आहे सरळ सरळ निवडता येतात. तुका मने खडे निवडू, दळणी धडे धडे निवडू, दळणी धड धडे निवडू, दळणी धड धडे. तुका मने खडे निवडू, दळणी धड धडे निवडू, दळणी धड धडे निवडू, दळणी धड धडे. तुका मने खडे, तुका मने खडे निवडू, दळणी धड धडे निवडू, दळणी धड धडे खडे निवडू, दळणी धड धडे. तुका मने खडे, तुका मने खडे निवडू, दळणी धड धडे निवडू, दळणी धड धडे निवडू, दळणी धड धडे. तुका म्हणे खडे निवडू, दळणी खडधडे.
अशा प्रकारचं त्या तुकोबारायांची कविता झाकून राहिली नाही. आज 350 वर्ष झाले सगळ्या लोकांना काही नसलं तरी ठेविले अनंते तैसेची राहावे, हे तर सगळ्यांच्या पाठ आहे की नाही. विठ्ठल ही जगद्गुरु तुकोबारायांची स्थिती आहे. आणि त्यांचं भक्ताचं तर काय, देवाला सर्वात जास्त आणि गुरुला असं वाटत असतं शिष्याद इच्छेत पराजयम. तुकोबाराय वैकुंठात आहेत, पण त्यांना वाटलं की आपली ही जी स्तुती करतात त्याच्यापेक्षा निळोबारायांच्या अवतार कार्यासाठी जी योजना मी पुन्हा वैकुंठाहून जाऊन केलेली आहे त्यांचा प्रचार प्रसार होणं हा अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्यांनी हात ठेविला मस्तकी, देवनी प्रसाद केले सुखी. त्या आणि हे मी शक्तिपात दीक्षा निळोबारायांना दिलेली आहे, तर त्यांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून सगळ्या ठिकाणी. आता जर पाहायला गेलं ना, असं हे आपलं घरगुती वातावरण आहे. थोडक्यात सांगतो की या ठिकाणी त्या काळात जगद्गुरु तुकोबारायांच्या निर्याणानंतर जेवढं महाराष्ट्राचं निळोबारायांच्याकडे आकर्षण होतं ते आता नाही. विठ्ठल या शतकातील झालेले संत आणि त्या संतांचा त्यांच्या परंपरेने केलेला प्रचार प्रसार आणि आपण निळोबारायांच्या परंपरेचा केलेला प्रचार प्रसार हा त्रुटीपूर्ण आहे. विठ्ठल या ठिकाणी हा प्रचार प्रसार होणं हे विश्वाचं केंद्र आहे. पिंपळनेर म्हणजे पंढरपूर आहे असं नाही, पंढरपूर नाही. इथले जे प्रकाश किरण आहे ही ज्या वेळेला विश्वात अशांतता होईल, ज्या वेळेला विश्वामधली व्यवस्था ढासळेल आणि त्यावेळेला हे 1111 अभंग घेऊन जर कोणी व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक, सामाजिक, वैश्विक जीवन घडवण्याचा प्रयत्न करील तर त्यावेळेला आत्ता सांगितल्याप्रमाणे हे सर्व दीपस्तंभाच्या स्थानी, जशी एखादी समुद्रात नाव भरकटली की तिला जर ते होकायंत्र असलं तरच दिशा कळते, किंवा त्या समुद्रातला दीपस्तंभाकडं त्यांनी जर लक्ष ठेवलं त्या नावाडीने तरच तो परतीराला येतो, नाही तर त्याचं बुडणं हे निश्चित आहे. तसं मानवी जीवन जेव्हा भरकटत जाईल त्यावेळेला तुम्हाला वेद नको, पुराण नको, काही नको, फक्त निळोबारायांचा गाथा आपल्या जीवनातला दीपस्तंभ. जेव्हा हे सगळं समाज जीवन किंवा समाज धुरंधर त्याच्याकडे पाहतील त्यावेळेला सगळ्यांनाच दिशा मिळेल आणि जे ज्ञानोबारायांचं पसायदान आहे ते सफल होईल. विठ्ठल जेवढ्या म्हणून ह्या जगातल्या स्त्रिया आहेत ज्यांना नारी ही भगवंताची विभूती आहे. सप्तविभूतीमध्ये सगळ्या विभूती काय आहे, स्त्रीवाचक आहेत सगळ्या. परंतु त्या स्त्रियांना माहीतच नाही की मी भगवत विभूती आहे. त्यांना वाटतं की मी पतीचं भोग्य आहे किंवा मी दुर्बल आहे. या ठिकाणी मी ब्रह्म आहे ही जाणीव नाही तिच्या ठिकाणी. मी भगवंताचा अंश आहे, मी भगवंताची अचिंत्य लीलाशक्ती आहे, याचं सगळ्यांचं भान करून घ्यायचं असेल तर त्यांनी बहिणाबाईंचा गाथा वाचावं, त्यांचं जीवन धन्य आहे. विठ्ठल आपलं चिंतन याच्यासाठी चाललं की जगद्गुरु तुकोबारायांच्यात एक लीला म्हणून निळोबारायांची कीर्ती. दोन गोष्टी, एक गुरु पण साह्य आणि ईश्वर पण साह्य. परमार्थ जीवन जर सफल व्हायचं असेल ना तर त्याला एक लागतं गुरुचं कृपा, दुसरी लागते ईश्वराची कृपा, तिसरी लागते आपल्या अंतकरणाची कृपा आणि चौथी लागते शास्त्रकृपा. निळोबाराय मुळातच ब्राह्मण वंशात जन्मले होते, त्यामुळे शास्त्रकृपा घेऊनच जन्माला आले होते. परंपरा इतकी थोर होती की त्या परंपरेत माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा अंतकरण त्याच दिशेने ओढ घेत होतं. राहता राहिलं होतं गुरुकृपा आणि ईश्वर कृपा. पण त्या गुरुची इतकी त्यांना त्या नारायण महाराजांच्या सांगण्यावरून ओढ लागली का गुरुकृपेच्या प्राप्तीसाठी तपस्येला बसले आणि ईश्वर अगोदर आला. तो परमात्मा पुढे आला. तुकाराम महाराजांना सांगितलं मी पांडुरंग आहे. तुका म्हणे आम्ही निळा म्हणे आम्ही नळखोची देवा, तुका याचा धावा करीत असो. अर्थात तुकोबारायांना यावं लागलं. म्हणजे ईश्वर कृपा, गुरु कृपेमध्ये ईश्वर कृपा आली.
ईश्वर कृपेपेक्षाही गुरुकृपा हे आपल्याला भगवत साक्षात्काराचं साक्षात आणि अंतरंग साधन आहे. विठ्ठल ज्याच्या जीवनामध्ये ह्या चारही कृपा एकीभूत झाल्या, एकत्रित आल्या, त्याच्या जीवनाचा प्रकाश कुठं पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा प्रकारचा निळोबारायांचा जो कीर्तीचा विस्तार सगळीकडे पसरला, तेव्हा कोणीतरी एक साधक कोकणातून आला का विदर्भातून आला की मराठवाड्यातून आला, पण कुठून तरी आला आणि आल्यानंतर पिंपळनेरला वाड्यात गेला आणि जगद्गुरु तुकोबारायांना त्या आपल्या निळोबारायांना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. साष्टांग हे करी दंडवत. या ठिकाणी साधूंकडे जाताना सुद्धा जायचं कसं, प्रणिपातेनं पहिल्यांदा त्यांना दंडवत करावा, काहीतरी त्यांची आपल्याकडून सेवा घडावी, सेवया, नंतर त्यांना काही आपल्या अडचणी प्रश्न विचारावेत आणि त्यांच्यावर अत्यंत श्रद्धा असली म्हणजे आपलं जीवन, आपल्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांचा उकल होतो. आपल्या जीवनात उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारा वाढणारा आनंद संत आपल्याला वितरण करतात, आपल्या अंतकरणात भरवतात आणि आपल्या जीवनातलं दुःख विरल करीत करीत त्याचा नाश करतात. पण संतांना शरण जाण्याची एक पद्धत आहे. त्याप्रमाणे हा कोणी साधक या ठिकाणी श्री संत निळोबारायांच्या वाड्यात आला. निळोबारायांना साष्टांग दंडवत केला, काही काळ बसला, चौकशी झाली. निळोबारायांनी त्याला विचारलं, इतक्या दुरून आपण कसे आलं? त्यांनी सांगितलं की जगद्गुरु तुकोबारायांचे अनुग्रहित शिष्य म्हणून या भूतलावर आपली फारच मोठी कीर्ती आहे आणि माझ्या जीवनामध्ये मला तर असं वाटतं की आपलंही जीवन सफल व्हावं. माझं मन जे आहे ते माझं मन या ठिकाणी ते सफलता, याचा अर्थ काय? बरेच लोक समजतात की लोकातलं या जन्मामध्ये आपल्याला वाढावे, संतान गृही व्हावे, धनधान्य, अशा प्रकारची काही त्या ठिकाणी सुखाची कल्पना त्याच्या ठिकाणी नव्हती. त्याची जिरलेली होती. त्याला संसारातलं सुख म्हणजे काय? विषाचे कांदे वाटोनी, तयाचा रस घे जे पिळोनी, तया नाम अमृत ठेवणी, जैशी अमर होणे, तैशी संसारी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंतरुणी, इंगळाच्या विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. या निळोबारांचीच हे की मी नाना प्रकारचे मार्ग शोधले पण मला कुठंच सुखाची प्रतीती आली नाही, म्हणून मी साधू संतांच्या मेळाव्यात नाचावं गावं, जसं आता इथं भजनाचा आनंद लोक घेतात त्याप्रमाणे वाटलं, असं तो म्हणतो. आईशे शोधी येले, ऐसे शोधियेले मार्ग नाना परी, ऐसे शोधियेले मार्ग नाना परी, नयती प्रतीती नक सांगियेले दुरी, आता गाऊन गीती नाच हा मुरारी, आता गाऊन गीती नाच हा मुरारी, निळा म्हणे करू संसारा बोहरी हो, करो संसारा बोहरे, निळा म्हणे करू संसारा बोहरी हो, संसारा बोहरे, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन हे कृपाळ
दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवे यशोदेचा बाळवो दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवे यशोदेचा बाळवो धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली असं आहे ह्या निळोबारायांच्या अभंग कीर्तन करण्यापेक्षा आहे ना नुसते निळोबारायांच्या अभंग हेच कीर्तन आहे. विठ्ठल तो साधक म्हणतो की नाना साधनांच्या केल्या खटपटा परित्या न पवती याच्या दारवंटा. मी अनेक प्रकारची साधनं केली निळोबारायांना सांगतो, परंतु ती त्या सुखाच्या उंबरठ्यापर्यंत पण येत नाही आणि स्वप्नात सुद्धा मला सुख येत नाही आणि स्वप्नात सुद्धा दुःख गेले आणि मला आनंद झालाय असं काही मला कधी वाटत नाही. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहिजे असं दुःखाने मी अत्यंत गांजलेला आहे, पिडलेला आहे. त्या आनंदाच्या शोधामध्ये मी हिंडत आहे, परंतु त्या आनंदाची छोटीशी झलक सुद्धा माझ्या जीवनात येत नाही. मी स्वतःच्या बुद्धीनं माझं मनोबल, माझं शरीरबल, माझं बुद्धिबल सगळं पणाला लावलं. नंतर दुसरेही ऐशे शोधिले मार्ग नानापरी, अनेक मार्ग नयती प्रतिती, परंतु मला ह्या आनंदाची अनुभूती प्रतिती आली नाही. मग टाकी येले दुरी, मी त्यांना दुरूनच त्यांचा त्याग केला. अशा वेळेला म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा तुझशी अंतर रे दातारा या दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी माजलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना. अशा प्रकारच्या माझ्या अंतकरणाच्या सगळ्या ठिकऱ्या झालेल्या आहेत आणि अशा अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा काही माझ्यावर अनुग्रह म्हणा, पांडुरंग परमात्म्याची कृपा म्हणून संतांच्या मुखातूनच आपली कीर्ती ऐकून या ठिकाणी मी आपल्या चरण कमलाजवळ प्राप्त झालेला आहोत. मला आपण अकारण करुणा वरुणालय अशा प्रकारचा आहात. आपल्याजवळ अनंत गुणगणांचं निधान भांडार आपल्याजवळ आहे असं मी अनेक संतांच्या मुखातून वाळवंटातही ऐकलेलं आहे. जेव्हा ज्ञानोबारायांच्या वारीला जातो तेव्हाही ऐकलेलं आहे, जेव्हा मी जगद्गुरु तुकोबारायांच्या भिजेला जातो तेव्हाही ऐकलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारचे मूर्तिमान संत, जर मी पांडुरंगाजवळ गेलो पांडुरंग माझ्याशी बोलत नाही, ज्ञानोबारायांना गेलं संजीवन समाधीस्थ माऊली संजीवन समाधीस्थ आहेत, जगद्गुरु तुकोबाराय त्या भूमीत गेलं तरी आज ती वैराग्याची भूमी आहे, अंतकरणात वैराग्य निर्माण होतं, पण तुकोबाराय माझ्याशी बोलू शकत नाही. पण हे सगळे संत आपल्या इष्ट देवतेसहित ज्या विग्रहात, ज्या लीला विग्रहात एकीभूत झाले असे आज आपण मला प्रत्यक्ष भेटला आहात. तर माझ्या जीवनाचं परम कल्याण कशाने होईल? मला इहलोकातल्या भोग तर नकोच आहे, परंतु मला परलोकातले जे काही भोग आहेत की ज्या ठिकाणी इंद्रपदाधिक भोग आहेत ते सुद्धा मला इंद्रपदाधिक भोग नव्हे तो भोरोग. मला चांगलं माहित आहे की मला स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. अशा प्रकारचं आपलं जे काही सान्निध्य आहे ते आज मला अनेक जन्माची पुण्याई फलद्रूप झाली आणि म्हणून मी तुमच्या पायाजवळ आलेलो आहे. तेव्हा मला कृपा करून काहीतरी उपदेश करा. तुकाराम महाराजांनी त्याला विचारलं की तुझ्या जीवनामध्ये तुला काय पाहिजे, नेमकं काय? जीवनामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या आहेत की जीवनामध्ये काही लोक धर्माचरण करतात, त्याला म्हणतात धर्म. म्हणजे धर्म म्हणजे वेदाने सांगितलेले कर्म.
त्या कर्माचं आचरण करतात. काही लोक त्याच्यामुळे त्याला इहलोकात धर्माचं आचरण केलं म्हणजे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. जे लोक शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे जीवन कंठतात त्या लोकांना या लोकात सुद्धा सन्मान प्राप्त होतो. वाऱ्या हाती माप जसं सांगितलं या लोकातही सन्मान होतो. आणि तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. वैकुंठात सुद्धा वाट वैकुंठी पाहती भक्त कैपा येथे येते असं जसं म्हटलेलं आहे तसं त्यांचं जीवन आहे. परंतु काय होतं की याच्यामध्ये कितीही जरी आपण धर्माचं आचरण केलं तर धर्माचरणापासून पुण्य निर्माण होतं. त्याच्यापासून आपण स्वर्गात जातो. पुण्य संपलं की पुन्हा खाली यावं लागतं. कीर्ती जरी असली आता किती किती मोठे मोठे लोक होऊन गेले इतिहासात कुठं त्यांचं नाव तरी आहे का? 2 वळीत इतिहास. सिकंदर कोण पौरव कोण काही नाही त्यांचं काही राहत नाही. तेव्हा ये लोकातलं कीर्ती पण मला नको परलोकातलं ऐश्वर्य पण मला नको आणि या धर्माचं जे वैभव आहे ते मला नको आहे. मग तेवढं नसलं तर बरेच लोक अर्थाची इच्छा करतात धनप्राप्तीची इच्छा करतात. लोकांची एक अशा प्रकारची समजूतच होऊन गेलेली आहे पिछेशी आई आगे धकाय पैसा असल्याशिवाय नाही. आमचे कीर्तनकार सुद्धा म्हणतात शेवटी काय आहे शेवटी व्यवहार करावाच लागतो. काहीतरी धनाशिवाय भागत नाही. किती जरी संन्यासी झाला तर 12 वाजता तोंड वाजतो. मधुकरी नसली तर काय करायचं. याचा अर्थ धर्माबरोबर अर्थार्जन हा सुद्धा काही लोकांचा पुरुषार्थ आहे. काहींचा तर असा आहे की धर्माच्याच मार्गाने जर तो अर्थ संपादन केला आता सांगितल्याप्रमाणे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. लोक म्हणतात तसं नाही धनाची आवश्यकता आहे ना वाटेल त्या मार्गाने मिळवा. हा तर मनुष्य त्याला स्वामी तर म्हणायचे अशा माणसाला नरक सुद्धा घेणार नाही. नरकात जातो असं म्हणणं म्हणजे नरकातल्या त्या योनींचा अपमान करणे म्हणजे याला नरक सुद्धा घेणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. मग धर्माला अनुसरून अशा प्रकारचा अर्थार्जन केलं पाहिजे. काही लोकांच्या अंतःकरणात काम नाहीत मला शब्द अनुकूल शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय प्राप्त झाल्या वाचून सुख नाही. वेदांनी त्याची सुद्धा सोय केली. अरे बाबा करते परंतु धर्माला अनुसरून अर्थ मिळव किंवा धर्माने जे सांगितलंय ना त्याप्रमाणे काम संपादन कर. तुझ्या कामनापूर्ती करायच्या ना तर काय हरकत नाही. देवान आजच आमचं चिंतन झालं देवान भावयंते काय देवान भावयंता अनेन ते देवा भावयंतो हा परस्परम भावयंता श्रेय परम वाप्स्यत. तुला या ठिकाणी तू काय कर देवांना तृप्त कर. तुला जे भोग दिले देवानेच दिलेले देवाने तुला भोग दिलेले आहे आणि ते भोग तू काय कर देवाला समर्पण कर. हा दिलेलं धन दिलेली द्रव्य आणि त्याचा प्रसाद म्हणून जे काही वाट्याला आलं ते तू त्याचा प्रसाद नैवेद्य देवाला समर्पण करून खा. जे भोग मिळाले ते दुसऱ्यांना वितरण कर. सगळी देवाची रूप आहेत आणि मी त्याच्यातला एक आडलेला गांजलेला असा मी पण एक दरिद्री आहे असं समजून त्यांना वाटून जो काही उर्वरित राहिलेला हिस्सा आहे तो मला परमात्म्याचा प्रसाद म्हणून कर. तुझ्या कामना पण पूर्ण होतील. आता काही लोक जे त्याला मोक्ष पाहिजे म्हणतात की हा आमचा शेवटचा जन्म व्हावा. एकदा ह्या देहाला आलं की देहाला आल्यानंतर स्वप्नात आपल्याला एक देह मिळतो तर त्याच्यात मनुष्य पार गांजून जातो. स्वप्नात सुद्धा पार गुदमरला जातो. तो खोटा देह आहे आणि या ठिकाणी जागृती तर रात्रंदिवस आपल्याला काही दुःखाचे झटे बसत असतात. त्यामुळं मनुष्याला वाटतं की दुःख नको दुःख नको अशा प्रकारचं. बरं जोपर्यंत शरीर येणार तोपर्यंत दुःख टळणार नाही. म्हणून एक पुरुषार्थ सांगितला त्याला म्हणतात मोक्ष. की एकदा ह्या मोक्षाला गेलं की बीज भाजून केलेलं आहे आम्हा जन्म मरण नाही. आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की त्याच्या दृष्टीने हा शेवटचा जन्म असतो की एकदा देह पडला तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. या ठिकाणी एवढं शेवटचं मरण या ठिकाणी त्यांनी सांगितलं येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरधारे चिरापडे. पुन्हा त्या मनुष्याला यावं लागत नाही. अशा प्रकारचा जो मोक्ष याला म्हणतात परमपुरुषार्थ. म्हणजे या ठिकाणी 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुष ज्याची इच्छा करतो हे 4 पुरुषार्थ आहेत. कोणते पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तर यापैकी 4 पुरुषार्थ आहेत. त्याला तुला काय पाहिजे निळोबारायांनी त्याला विचारलं. त्यांनी सांगितलं मला ह्या पुरुषार्थ कोणता पाहिजे हे पण मला कळत नाही. मला फक्त एवढंच वाटतं की तुमच्या सहवासात आल्यानंतर माझं कल्याण अमक्यात व्हावं हे मला वाटत नाही जेणेकरून माझं कल्याण होईल. आता मी सर्वस्वी तुम्हाला समर्पण झालेलं आहे. मला हे पण कळत नाही का माझं कल्याण कशात आहे. पण परम कल्याण ज्याने होईल काय यत श्रेय निश्चितम स्यात् जेणेकरून माझं
परम कल्याण होईल. अशा प्रकारचं जे सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं ज्याला कल्याण मंगल असं म्हणतात. मला त्याला मोक्ष काय आणि धर्म काय याच्या व्याख्या मला माहीत नाही, पण मला एवढं माहीत आहे की मी निळोबारायांच्या पदकमलाजवळ आलो तर निळोबाराय करतील त्याच्यात माझं कल्याण आहे. विठ्ठल निळोबायांनी सांगितलं तू काही म्हण मला तुझा भाव कळला. तुला पाहिजे परमार्थ. परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे विषय. सगळ्यात जे काही श्रेष्ठ असेल ते तुला पाहिजे. त्याला नाव काही द्या तुम्ही, त्याला तुम्ही मोक्ष द्या, मुक्ती द्या, ब्रह्मप्राप्ती द्या, तुम्ही काही म्हणा, ब्राह्मी स्थिती द्या, परंतु त्याच्याशी तुला काही कर्तव्य नाही. पण मला कळलं तुझी भावना, तुझी मागणी मला कळली. निळोबाराय म्हणतात तुला पाहिजे परमार्थ आणि त्या परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ त्याला म्हणतात निरतिशय. निरतिशय म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या माणसाचं वर्णन करायचं झालं तर झाले बहु, होतीलही बहु, आहेतही बहु, परी याच महा. अनेक लोक झाले पण याच्यासारखं आहे. तुला असं फळ पाहिजे त्याला म्हणतात सा काष्टा सा परागती, की त्याच्या समान दुसरं कोणतंच फल नाही आणि त्याच्यापेक्षा मोठं दुसरं कोणतंच फल नाही. असं तुला जे फल पाहिजे तर त्याला म्हणतात परम अर्थ. आणि तो परमार्थ प्राप्त होण्यासाठी त्याचं काय साधन करावं अशी तुझी काय आहे पृच्छा करण्याची इच्छा आहे, विचारण्याची इच्छा आहे. हे माझ्या भाव चांगला लक्षात आला. आता तुला थोडक्यात ते म्हणतात की कीर्तनाची वेळ जवळ आली, संपत आली आणि त्यामुळं तुला असं वाटेल की अजून तर सांगायला काही सुरुवातच केली नाही. ते म्हणतात 4 चरणामध्ये मी तुला सगळं जीवनाचं तंत्र काय आहे ते जीवनाचं शास्त्र की कशा प्रकारची जीवनशैली जगायची त्याच्यासाठी 4 चरणामध्ये महत्त्वाच्या 3 गोष्टी तुला सांगतो की तुला खऱ्या अर्थाने जो परम विषय आहे ज्याला ब्रह्मानंद, अत्यानंद, परमानंद असं म्हणतात तो तुला निश्चित प्राप्त होईल. आणि ही जी गोष्ट सांगतो ही माझ्या गुरुजींनी अनुभवली, ही त्यांच्या कृपेने मी अनुभवली आणि तीच तुला शब्दाच्या द्वारा तुझ्या अंतकरणात मी संक्रमित करत आहे. फक्त तू याच्यावर विश्वास ठेव म्हणजे तुझ्या जीवनाचं परम मंगल. आणि जर तू याच्यावर विश्वास ठेवला नाही तर तुझी भिवंडी. विठ्ठल उपनिषद सांगतात इह चेद वेदी अथ सत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी. ते उपनिषदातले मंत्रद्रष्टे ऋषी ते तुम्हाला आम्हाला सांगतात अरे बाबा या जन्मात आले आणि तुम्ही परमात्म्याला जाणलं तर तुमचं कल्याण झालं. आणि जर न चेदी हा वेदीन जर तुम्ही या ठिकाणी परमात्म्याला जाणलं नाही तर महती विनष्टी तुमचा महान सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. निळोबारायांची भाषा उपनिषदातल्या ऋषींपेक्षाही अत्यंत मायेची ममतेने आईच्या वात्सल्याने त्या ठिकाणी त्या साधकाला सांगतात बाबा असं आहे की तुला जे परमार्थ साधन करायचं ना तर तुला मी असं सांगतो हेच परमार्थ साधन आहे. कोणतं साधन आहे त्या अभंगाच्या 2य चरणामध्ये सांगतात हेच आहे परमार्थ साधन. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुला मी सांगतो आपलं निळोबाराय सांगतात
की मी तुला सांगतो हेची परमार्थ साधन, हेच आहे असं म्हटलं याचा अर्थ दुसरी कोणतीही साधनं करण्याची आवश्यकता नाही. हेच परमार्थ काय आहे, साधन आहे. ह्याच साधनावर तो आरूढ राहिला, ह्याच साधनाचा तुझ्या जीवनामध्ये अनुष्ठान केलं तर तुझं निश्चित कल्याण होईल. आता त्याला उत्सुकता लागली, कोणतं साधन सांगतात? तुकोबाराय निळोबाराय सांगतात की माझ्या गुरुजीने जे साधन केलं, स्वतः अनुभवलं, अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. कोणता अनुभव आहे ते सांगतात, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, आईसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे, राम रसाची या चवी आन रस रुचती केवी, तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. सुखाचं जर काही बीजमंत्र असेल तर तो आहे. काय बीजमंत्र आहे की सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असे. आपल्याला आनंद पाहिजे, आनंदाचं साधन आहे भगवंताचं नामस्मरण. आपण पाहिजे आनंद आणि त्याचं साधन काय आहे, नामस्मरण. आणि आपण आनंद कुठं शोधतो, नामस्मरण सोडून दुसऱ्या साधनामध्ये. आणि जिथं जे नाही तिथं ते आपल्याला कसं प्राप्त होईल. आपला आनंद जिथं हरवला तिथंच शोधला पाहिजे ना. संतांनी अनुभव घेतलेला, शास्त्रांनी सांगितलेला आपणही जर विचार केला तर याचा सगळ्यांना अनुभव येतो. नामाचं महत्त्व जे आहे ते नाम घेतलं का दुसऱ्यांनी सांगावं लागत नाही. ज्याचं त्यालाच त्या नामाचे सर्व जे लाभ आहेत ते स्वतःच्याच प्रतितीला येतात. जसं खडी साखर आहे, किती गोड आहे, कडू का नाही, आणि निश्चित गोड आहे की नाही, काही करायचं नाही. खडी साखर तोंडावर ठेवली का सगळ्या शंका जातात. तसं नामस्मरण एकदा जिभेवर ठेवलं की नामस्मरण कसा आनंद देतं आणि कसं दुःखाचं निवारण करतं, हा एकदम सरळ गणित
तंतोतंत अनुभवाचं संतांनी सर्व समाजाला सांगून टाकलं. त्या ठिकाणी नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडाल म्हणतात. कुठं जाऊ नका, तुम्ही घटापटाच्या सुद्धा खटपटा करू नका, नका शोधू मतांतरे. किंवा त्या ठिकाणी तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरारे. सोपा मार्ग आहे. परंतु मनुष्य जो काही काय असतं, एखादी गोष्ट फार सोपी असली ना तिचं खूप मोठं फल. एवढ्याचं कसं एकदा नाम घेतलं मोक्ष कसा मिळेल, हे की नाही. काय मुखी नाम आणि हाती मोक्ष असं कसं काय होईल. तुका म्हणे मोक्ष देखील कळस. पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शनही केलं नाही आणि फक्त कळस पाहिला तरी मोक्ष असं कसं काय होईल. कारण इतकं सोपं आहे ना. तर माणसाला असं जेवणं सोपं असतं, पण इकडून जेवलं तर त्याचे फोटो काढतात. विठ्ठल म्हणून निळोबाराय त्याला सांगतात हेची परमार्थ साधन. परमार्थाचं हेच साधन आहे. तू दुसरं काही करूच नको. दुसरं तू काही शास्त्राचा अभ्यास करू नको, काही नको. सगळ्या साधनांचं हे काय आहे, सार. सर्व साधनांचे सार हे असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. आणि तुला एक साधनाचे सार नाम मुखी गाता हरी हरी म्हणता कार्यसिद्धी. हरी हरी म्हणता कार्यसिद्धी. सगळे आतापर्यंत जे होते ना त्यांनी सांगितलं दत्त याज्ञवल्क कपिल दत्त कपिल मुनी, शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणवणी हरीची झाले. शुकाधिक योगी रंगले श्रीरंगी परीक्षितीच्या अंगी ठसावले. अशा प्रकारची स्थिती आहे. ह्या नामाचा ज्यांनी ध्यास घेतला ते सगळेच्या सगळे मुक्त होतात. फक्त याच्यामध्ये शंका ठेवायची नाही. शंका जर असली की त्याला फल मिळणार नाही. म्हणून हे श्रद्धेचं आहे. या ज्याच्या ठिकाणी अत्यंत श्रद्धा असेल तर हेची परमार्थ साधन. तर परमार्थ साधन हेच कोणतं, तर तुका निळोबारायांनी सांगितलं एकच साधन आहे, मुखी नाम हृदयी ध्यान. आपल्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असलं पाहिजे आणि आपल्या हृदयामध्ये भगवंताचं या ठिकाणी रूप जे आहे त्या रूपाचं आपण दर्शन केलं पाहिजे. मनाने एकाग्रपूर्वक जो पांडुरंग परमात्मा आहे तो सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. काय त्या परमात्म्याचं स्वरूप जे संतांनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं. डोळे झाकावे आणि राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उठी रुळे माळकंठी वैजयंती मुगुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही काशे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाह्यानो. आणि त्या भगवंताचं आपण रूप आपल्या हृदयामध्ये पाहावं. इतकं का जगातले सगळे असणारे अडथळ दुसरे विचार दूर करावे. इतकंच नाही, कोणी आणणारे असतील सकळही तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही. अशा रीतीनं हृदयामध्ये त्याचं ध्यान करायचं आणि मुखाने त्याचं नामस्मरण करायचं. आणि असं केलं की या ठिकाणी जे असं करतील तर त्यांचं निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असं निळोबारायांनी त्याला सांगितलं. मुखी नाम आणि हृदयी ध्यान. त्यांनी सांगितलं मी इथं काही दिवस राहिलं तर चालेल का. निळोबारायांना सांगितलं. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही राहा. मी याचा थोडा साधनाचा अभ्यास करतो. तो काहीतरी काळ इथं राहिला आणि त्यांनी बसला आणि ध्यान करायला लागला. पांडुरंग परमात्म्याच्या समोरच वाड्यामध्ये राहून दररोज बसायला लागला आणि मुखी नाम हातात एका हातात माळा घेतली. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्र दिला. राम कृष्ण हरी त्याचं चिंतन करायला लागला आणि हृदयामध्ये पांडुरंग परमात्म्याचं ध्यान करायला लागला. करता करता पांडुरंग परमात्म्याचं ध्यान तर काही येईनात, उलट पेराचा उरूस भरल्यासारखं झालं. आणि रामकृष्ण हरी म्हणायला गेलं का ध्यान जायचं आणि ध्यान करायला गेलं का रामकृष्ण हरी जायचं. त्या याच्यामध्ये स्वामी महाराज सांगायचे एकच मनुष्य आरती करतो आणि घंटा हातात घेतो. ताट ओवाळताना घंटा वाजायचं विसरतो. घंटा वाजायला लागलं की ताट ओवाळता येत नाही. दोन्हीचं त्याची गडबड होऊन जाते. तसं तो म्हटला की दोन्ही मला होईना, मुखी नाम आणि हृदयी ध्यान आणि हेची परमार्थ साधन. बरं तुम्ही चकाराने सांगितलं, दुसरं नाही, मला काही हे जमत नाही, तर काय करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, तुला दोन जमत नाही ना तर काय नाही, रूप महत्वाचं नाही, याच्या ठिकाणी नाम महत्वाचं आहे. कारण या ठिकाणी नाम आलं का रूप आपोआप येतं. अजून तुझ्या अंतकरणात काही प्रतिबंध आहेत, त्या प्रतिबंध निवृत्तीचं साधन किंवा सामर्थ्य नामाच्या ठिकाणी. तू फक्त नाम घेत जा, रूपाचा विचारच करू नको.
ध्यान काही नाही तुझं, पण ते नाम जे आहे तर ते नाम तू प्रयत्नपूर्वक घे. आणि आणखीन त्यांनी सांगितलं की असं नाम जर तू घ्यायला लागला, फक्त नामाचं तू काय कर, चिंतन कर. आणि नामचिंतन करत असताना तू सर्वांच्या ठिकाणी हे सर्व माझी इष्ट देवता आहेत, माझं भगवंत इष्ट देवतच हे सर्व जगत आहे, जगतातले सगळे प्राणी हे माझ्या ज्याचं मी भजन करतो त्याच देवाची ही रूप आहे. यासाठी जरी तुला दोन्ही जमत नसेल तरी एक नामचिंतन करता करता, जसं एखाद्या माणसाला नारायण इकडे ये, आता नारायण हे नाव आहे माझं, तर नारायण नाव येईल का ज्याचं नाव आहे तो येईल, ज्याचं नाव आहे तो आपोआपच येईल की नाही. त्या नामाचं असं सामर्थ्य आहे का त्या नाम आणि नामीचा काय आहे, अभेद आहे. नाम एकदा हाक मारली का ती व्यक्तीच येत असते, तेव्हा वेगळं ध्यान करायची गरज नाही. नामस्मरण करा म्हणजे ज्याचं नाव तो आहे. तुम्ही म्हणाल की पण आम्ही अजून तो पाहिलाय नाही, कसं त्याचं चिंतन करायचं. तुम्हाला नसू द्या त्याचं रूप माहीत, पण त्याला तर त्याचं रूप माहीत आहे आणि त्याचं आमच्या नावाचा व्यक्ती मीच आहे हे त्याला माहीत आहे. त्या आजामेळा अंत मरणाशी आला, त्या आजामेळाला मरणाच्या वेळेला त्यांनी पुत्राच्या लोभे काय म्हणे नारायण पुत्र त्यासाठी वाना पाठविले. त्याला काय माहित नव्हतं नारायण हा जगाचा नियंता आहे, तो आपल्या मुलासाठी म्हणत होता. ती गणिका वेश्या ती हाक कोणाला मारत होती, आपल्या पोपट्यात पिंजऱ्यात पाळलेल्या पोपटाला राघोबा, तर त्यासाठी विमानं पाठविले. अशा प्रकारची स्थिती आहे. त्या परमात्म्याला आपण जरी अज्ञानी असू तर परमात्मा काय आहे, सर्वज्ञ आहे, तो आपोआपच आपल्याकडे येतो. मग तेव्हा निळोबारायांनी सांगितलं काही काळजी करू नको, तो परमात्मा आहे ना, त्या नावात इतकी शक्ती आहे. नामधारकाला कोणतीच चिंता असू नये. थोडक्यात सांगतो, विठ्ठल नामात किती शक्ती आहे पहा. आता इथे आपण सगळे कीर्तनाला बसलो, याच्यातले बहुतेक झोपले नाही, बहुतेक जागे आहेत. हां, तर बहुतेक काय आहे, जागे आहेत. एखादी व्यक्ती झोपलेली असं आपण चलू आहे की नाही, असं काही नाही. जर जास्त झोपलेले असले की मी जास्त वेळ कीर्तन करत असतो. लोक जर आता जागे राहिले तर मग थोडं लवकर आटोपू, नाहीतर काकड्यापर्यंत चालेल. विठ्ठल आता आपण इथं आहोत, समजा आपण सर्व झोपले असं जर गृहीत धरलं आणि एक मनुष्य बाहेरून आला आणि त्याने हाक मारली, नारायण उठ असं म्हटलं, तर या ठिकाणी खरं सांगा, झोपेत आपल्याला जगाचं ज्ञान आहे का? नाही. आपण झोपलो हे तरी आपल्याला माहित आहे का? आपण जागा झाल्यावर म्हणतो मला काहीच कळलं नाही, खूप आनंदाने झोपलो होतो. झोपेत हे कळतं का मला आनंद आहे? झोपेत हे तरी कळतं का मला काही कळत नाही हे तरी कळतं का? हे सुद्धा कळत नाही. आणि अशा वेळेला मन जर सावध असल्याशिवाय माणूस उठेल का? मन सावध असल्यावर उठणार नाही. पण आपला अनुभव काय आहे, एवढ्या लोकात नारायण हाक मारल्याबरोबर बाकीचे डराडोर घोरत असतात आणि तोच माणूस काय हो काय झालं म्हणतो आणि उठून बसतो. हे सामर्थ्य कोणाचं आहे? नावाचं आहे की नाही? नावाचं सामर्थ्य. बरं, नाव सुद्धा आपल्याला जन्म उपजले या बाळकाशी नाम नाही तयापाशी ठेविलेनी नावेशी ओळ देत उठी. आपल्याला लोकांनी नारायण नारायण म्हणतात, नावाचा काय झाला आरोप झाला आणि तेच खरं वाटायला लागलं. जन्मापूर्वी नाव होतं का आपल्याला? या शरीराला कुठं लिहिलेलं आहे का नारायण घेऊन काय आलाय का जन्माला? लोकांनी ठेवलेलं नाव, पण त्या नावाचं एवढं महात्म्य का झोपेत नाव घेतल्यावर उठून बसतो आणि शिवाय याला काहीच ज्ञान नाही. झोपेत त्याला म्हणतात शास्त्रीय भाषेत, त्याची जी अंतःकरण वृत्ती आहे ती अज्ञानात लीन झालेली आहे. जसं पाण्यामध्ये मीठ विरून जातं तसे जे मन ज्ञानाचं साधन आहे ते अज्ञानामध्ये विरघळून गेलेलं आहे, तरी सुद्धा मनुष्य उठतो. त्याला म्हणतात शब्द शक्तेर अचिंत्यत्वात. शब्दाची शक्ती अचिंत्य, काही सांगता येणार नाही. मग आता त्या भगवंताचं ज्याचं तुम्ही नाव घेता, आपण अज्ञानी माणूस जर नावाने उठून बसतो, तो सर्वज्ञ असणारा परमात्मा, त्याला जर तुम्ही भीतीनं अट्टहासाने मारा हाक देवा भय अट्टहासे जवळ काळा ऐसे नाही झाले. जोपर्यंत आपल्याला काळ दूर आहे तोपर्यंत आपण भीतीनं म्हणा, अट्टहासाने म्हणा, आळसाने म्हणा, दंभाने म्हणा, वैराने म्हणा, फक्त त्या भगवंताचं नामस्मरण केलं तरी तो भगवान तुमच्या पुढं साठविला राहे हृदय संपुटी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगाचे पुढे उभा जगाचे पुढे उभा जगाचे
नाम उच्चारिता पुढे उभा जगजेठी पुढे उभा जगजेठी त्याने आपली अडचण सांगितली. अजून एक निळोबारायांनी सांगितलं त्याला की तू असं करत जा, हे जे मुखात नाम आणि हृदयात ध्यान असं तू जेव्हा एकटा असतील हे साधन करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, तू काही साधा सतत एकांतात राहणार नाही, तुला व्यवहार आहे. तू जेव्हा व्यवहारी भूमिकेत चार चौघांबरोबर व्यवहार करशील त्यावेळेला एक भावना असू दे. ती कोणती? ती भावना अशी आहे की भगवत भावना सर्वाभूती, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगो निश्चित जाण पार्था. या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की जे ज्या ठिकाणी मला भेटेल, तुका म्हणे जे जे भेटे आणि ते ते वाटे मी आयसे. समोर जो मनुष्य भेटेल तो माझं स्वरूप आहे असं गीतेमध्ये भरपूर चिंतन आलेलं आहे. आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मता. सर्वात श्रेष्ठ मनुष्य जीवनामध्ये कोण आहे की जो सर्व ठिकाणी भगवत दर्शन घेतो. मुखात नाम, हृदयात ध्यान आणि भगवत भावना सर्वाभूती. त्यांनी सांगितले दोनच मला जमेना, तीन हात तर नाहीच आहे. आणखीन तुम्ही म्हणता सगळीकडे देव पहा. अहो, चोरात देव पाहायला ही काही सामान्य गोष्ट आहे का? ते ज्या मंबाजी बाबांनी तुकाराम महाराज काठीनं धोपटलं त्याच्याकडं पुन्हा तुकाराम महाराज संध्याकाळी तेलाची वाटी घेऊन जातात. हे काही सामान्य बुद्धीला नाही. असं जर मी केलं तर माझं तर जाऊ द्या, मी तुमच्या आज्ञेने करीलही, पण लोक म्हणतील याचं या ठिकाणी डोकं तर नाही ना फिरलं. तर हा व्यवहार काय करतोय? ज्या शत्रू म्हणून ज्यांनी जीवनामध्ये पराकुटीचं दुःख दिलं आणि त्यांच्यावर उपकार करायचा, त्यांच्याशी भगवत भावना करायची, हे काही सामान्य काम नाही. बरं, प्रयत्न जरी केला तरी मला या ठिकाणी त्याच्या ठिकाणी मला राक्षसी भाव दिसतो, शत्रू भाव दिसतो, आणि तुम्ही म्हणता भगवत भावना. दोनच माझ्या जीवावर आलं तर पुन्हा आणखी काय सांगता? त्या सर्वांच्या ठिकाणी भगवत भावना करायची. तुकाराम महाराज म्हणले काही नाही, त्याची काय माझं म्हणणं नाही, पण तुला जे साधन सांगितलं ना मी, नाम हे जे साधन आहे तर त्या नाम फक्त तू घेत राहा. आता तू ध्यान पण करू नको, भगवत भावना पण करू नको. जसं ते म्हणतात ना, आई पुढे चालली, आईच्या पाठीमागे लेकर आपोआप चालतात की नाही, तसा मातेची मागे लेकराची हरी आहे की नाही. माता चालली का लेकराची रांग तिच्या पाठीमागं चालते. त्याप्रमाणे तू फक्त नाम घेत जा, आपोआप तू प्रयत्न नाही करायचा, आपोआप तुला सगळीकडे भगवान दिसायला लागेल. नाम घेतलं का तुझ्या हृदयामध्ये आपोआप ध्यान ठसायला लागेल. फक्त तू काय कर, ते नाम आहे ना विधीपूर्वक करू नको. जसं बटन दाबलं की लाईट आली, बटन विजलं की लाईट गेली, असं करू नको. तेच नाम प्रेमपूर्वक घे. आणि असं घे म्हणजे दोन प्रकारे नामस्मरणाचं. एक विधीपूर्वक नामस्मरण. आता मंत्र दिलाय, दररोज एक माळ जपायला सांगितली, म्हणून जपत असताना 100च्या पुढे 8 राहिलेले असतात, पण इतकी घाई होते का 2-2 मणी जरा पुढे ओढले तर बरं होईल. अशा प्रकारचं हे विधीचं ध्यान, हे विधीचं नामस्मरण आहे. आवडीचं नामस्मरण असं आहे की ते किती झालं तरी तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसे ताणे जात आहे. निळोबारायांच्या चरित्रात सांगतात की तुकोबारायांच्या असे सांगतात की तुकाराम महाराजांकडे भेटायला गेले आणि हा एक ज्याला म्हणतात हे जे पूर्वसुरींनी ते म्हणतात तुकोबाराय कुठे गेले, जिजाबाईंना विचारलं. ते म्हणणे की तुकोबाराय शौचाला गेले, आंबराईत गेले. आंबराईत निळोबाराय जाऊन पाहतात. तुम्ही म्हणाल मग तुकोबारायांचं वेगळं सांगितलं, आता वेगळं. हे संत चरित्र त्यांनी लिहिली नाही. म्हणून ही जी संत चरित्र आहेत याच्याविषयी नेहमीच मतभेद, इतिहासाविषयी. अंतरंग परत बहिरंग विचार महत्वाचा नाही, त्याच्यातला असणारा अंतरंग. 2 पद्धती संतांच्या जीवनाच्या. ते किती सालामध्ये झाले, त्यांचा समाधी कोणत्या वारी झाला, त्यांच्या जीवनात आई वडिलांचं नाव काय, हे एक चिंतन आहे. आणि त्यांचं साहित्य हे साक्षात त्यांचं चिंतन आहे. विठ्ठल निळोबारायांनी विचारलं त्याप्रमाणे निळोबा आता पहिला आपण तुका म्हणे निळा म्हणे आम्ही नळ खोची द्यावा, मग मी जातो म्हणणे तिकडं.
आणि तिकडे गेले तर त्यांचं रामकृष्ण हरी चालू होतं. त्यांनी विचारलं अशा प्रकारच्या शौचकर्माच्या वेळेला हे कसं चालू आहे? माझी मदत झाली अनावरणाचा छंद या नामाचा घेतला असे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी असं आहे की मनुष्याने नामस्मरण करीत राहायचं. आणि ते कसं करायचं तर विधीपूर्वक करण्याला विशेष महत्त्व नाही, वायाला जात नाही, पण महान फल होत नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे? नामचिंतनामध्ये नामाचं चिंतन झालं पाहिजे. नामाचं स्मरण, नामाचं चिंतन ही वेगळी गोष्ट आहे. नामाचा जप विधीपूर्वक करणं वेगळी गोष्ट आहे. नाम म्हणणं ही वेगळी गोष्ट आहे. तर नामचिंतनामध्ये प्रीती जडणं, तू फक्त नामावर अनुरागात्मक अशा प्रकारचं ह्या नाम हाच देव आहे. त्या नावाचा, राम नावाचं दैवत वेगळं आहे नाही, राम हाच काय आहे? देव आहे. असं म्हणून नाम हाच काय आहे? देव आहे. त्याच्या पोटात सगळं येतं. आज दुपारी आम्ही चिंतन केलं, नामदेव मानला की ज्ञानदेव येतच असतो. विठ्ठल फक्त इतकं प्रेम कर. प्रीती करणं याला काय म्हणतात माहिती आहे का? चिंतन करणं, चिंतनपूर्वक प्रीती करणं. याचा अर्थ असा आहे का एखाद्या माणसाला म्हटलं ना हे करू नको आणि त्यांनी ठरवलं ना करायचं नाही, करायचं नाही ठरवलं तरी केल्या वाचून राहत नाही, हा त्याचा स्वभावच बनून जातो. त्यावेळेला म्हणतात कारण का काय माझं त्याच्यावर प्रेम आहे त्यामुळे मला राहत नाही. याला म्हणतात की चिंतनामध्ये प्रेम जडणं. याच्यासाठी उदाहरण एक भागवताचं चिंतनामध्ये सांगत असतात. एकदा चिंतनावर प्रेम जडणं म्हणजे काय प्रकार आहे बघा. आपण जर म्हणलं ना नामचिंतन करायचं नाही तरी सुद्धा ते पुढे आलं पाहिजे, त्याला म्हणतात की प्रेम जडलं. आता जसा तो गुळाला तो मुंगळा चिकटतो तर त्याला अर्धा तोडून घेतला तरी गुळाला सोडत नाही. तसं जीवनामध्ये केवढाही प्रसंग आला, इतकंच नाही, आपल्या तुकाराम महाराज म्हणतात ना ह्या देवाने, जिजाबाई म्हणते ह्या पांडुरंगाच्या नादी लागून सगळं माझं वाटोळं झालं संसाराचं, शिव्या देते पांडुरंग राहायला. तुकाराम महाराजांना कधी कधी वाटतं की आता नको, तुकाराम महाराज भांडत नाही का कोणासाठी केली संसाराची होळी, या पाया वेगळी माये बापा जाळूनी संसार बैसलो अंगणी. आता ह्या देवानी माझ्या सगळ्या संसाराची दानादान केलेली, एका कालचा सावकारी घराणा आणि आज त्या ठिकाणी स्त्री का अन्न करिता मिली, याची संगती सोडावी की काय असं वाटलं ना तर त्याच्याशी भांडण्याच्या रूपाने पुन्हा कोणाशी बोलतात? त्याच्याशीच बोलतात. अशा प्रकारचं कारण का त्यांना जी लज्जत लागलेली आहे आता ती सुटत नाही. याला म्हणतात प्रेम. प्रेम म्हणजे बोलण्याने नाही की प्रेम उलट अशी गोष्ट आहे की हे प्रेम नाही दाविता बोलता. या ठिकाणी आपल्याला दाखवता येतं आणि बोलता येत नाही. बोलण्याच्या बाबतीत असं सांगितलंय प्रेम नावाची गोष्ट बोललं का तिचं महत्व गेलं. त्यांनी लिहिलंय की हा प्रेमरूपी जो दिवा आहे ना ते ह्या दिव्याला जर वारा लागला का दिवा विझतो, तसं भगवंताचा प्रेमरूपी जो दिवा आहे त्या दिव्याला माणूस बोललं, त्या प्रेमाचं वाच्यता केली का तो एक वारा आहे आणि त्याच्यामुळे प्रेमाचा दिवा विझतो. म्हणून प्रेम हे मौन असावं, प्रेम हे अप्रगट असावं आणि प्रेमाचा ओघ असा असावा. थोडक्यात सांगतो, एक गवळण यमुनेच्या काठावर बसलेली होती. तिनं पद्मासंघातलं डोळे झाकले आणि ध्यान करीत बसली. आता सांगितलं ना मुखी नाम हृदयी ध्यान असं करीत बसली. कोणाचं? श्रीकृष्ण परमात्म्याचं. आणि वृंदावनामध्ये यमुनेच्या काठी श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सवंगड्याबरोबर त्याच काळात खेळत होते, क्रीडा करत होते. त्या नारदाने पाहिलं ही मुलगी, ही गोपी ज्या कृष्ण परमात्म्याचं ध्यान करायला बसली, गरज काय पडली? तो परमात्मा साक्षात काय हात खांद्यावरी राधिकेच्या म्हणतो ना गुंजावरनं डोळा माथा बाबर जोठी मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे. उघड्या डोळ्याने परमात्मा श्रीकृष्ण इथं आणि इकडं पाठ करून काय बसली? ध्यान करत बसली. त्यांनी आलं, तिला हलवलं, ए वेडे काय करते? त्यांनी सांगितलं तुला काय करायचंय? तर त्यांनी सांगितलं की तू काय करते ते सांग मला. तर त्यांनी सांगितलं तुला काय करायचं? त्यांनी सांगितलं नाही मला असं वाटलं की बहुतेक तू यमुनेच्या ह्या वाळवंटामध्ये जे काही ध्यान करते ते कृष्ण परमात्म्याचं करीत असले पाहिजे. तेव्हा हे ध्यान करते त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तिकडे पाठ केली ना तू, तिथं पाहिला का तो साक्षात परमात्मा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. त्या ठिकाणी तो परमात्मा साक्षात तुला श्रीकृष्ण उघड्या डोळ्यांनी पाहा ना आणि हृदयात त्याचं ध्यान भरून घे ना त्याचं रूप, असं तिला सांगितलं. अरे त्याचं अजिबात नाव घेऊ नको, त्याला
विसरण्यासाठी मी ध्यान करायला बसले. विठ्ठल विठ्ठल महाराज याचा अर्थ असा आहे, विसरण्याच्या रूपाने सुद्धा नामचिंतन. ह्या नामचिंतनाने माझं वाटोळ झालं असं म्हणून पुन्हा काय करतो, नामचिंतन. याला म्हणतात प्रेम. आणि मग निळोबारायाने त्याला सांगितलं की नामचिंतनामध्ये तुझी एकदा प्रीती जडली ना, मग तुला आपोआप जे जे देशे भूत ते ते वाटे काय मानिजे भगवंत ते ते मानिजे भगवंत. मानायची गरज नाही. जेथे जेथे दृष्टी जाय तेथे पाय भावीन, असे न या समाधाने पूजा मने करीन. कहा पडर दारू देखे आनेरा, देखा तो सब ओईने घेरा. तुझ देव झालो अवघे जमे, देव झालो अवघे जमे, देव झालो अवघे जमे, तो साधू निळोबारायांना म्हणतो की अशा ठिकाणी मला हा जो काही सगळं जे आहे ते परमात्मा रूपाने कसं दिसेल. तर त्यांनी सांगितलं, तू नामचिंतनी जडली प्रीती, नामस्मरण करत जा, म्हणजे तुला देव झाले अवघे जन. त्यांचं गुण दिसणार नाही, त्यांचे दोष दिसणार नाही, दोष गुण हरपले अशी स्थिती होईल. फक्त तुझं एकच आहे, जसं त्या खुंटा जात्याचं जसं खुंटा आहे त्याप्रमाणे तू त्या केंद्राला धरून राहा, त्या नामस्मरणाला धरून राहा, म्हणजे तुला भगवत भावना सर्वाभूती अशा प्रकारची स्थिती होईल. आणि हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदयी ध्यान. नामचिंतनाला पकडलं की मुखात नाम आणि हृदयात ध्यानही होईल, सर्वांच्या ठिकाणी परमात्म्याची भावनाही होईल. पण तो म्हणतो निळोबाराय, तुमचं मी योगायोगाने तुकोबारायांच्या गाथीची वही माझ्या वाचण्यात आली आणि त्याच्यामध्ये तर त्यांनी असं लिहिलंय की जीवी माशी संगे अन्न सुख निधीते भोजवान्न, भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. जर एखाद्या मनुष्याचं आचार विचार भावना नीट नसल्या आणि तो किती भगवंताचं नामस्मरण करत असला, भजन करत असला, तर तो नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. तेव्हा माझ्या ठिकाणी माया आहे, माझ्या ठिकाणी ममता आहे, माझ्या ठिकाणी मोह आहे, माझ्या ठिकाणी लोभ, हे सगळे दोष आहेत. आणि अशा वेळेला माझं विषयाकडं मन सारखं आकर्षित होतं. जर माझ्या मुखात नाम असलं आणि मनात विषय असतील तर या ठिकाणी ह्या नामस्मरणाचा प्रेमपूर्वक जरी मी केलं तरी याचा उपयोग होईल का. त्यांनी सांगितलं, तू मुळीच चिंता करू नको. तू जर हे मुखामध्ये नाम धारण केलं तर या ठिकाणी तुला आपोआप विषयाविषयीचं वैराग्य निर्माण होईल, तुझा मोह, तुझा अविवेक, अविचार पण निघून जाईल आणि हे माझं अशी ममता पण निघून जाईल. या अभंगाच्या तृतीय चरणात सांगतो, विषय विलोभता विषय भोगी विलोभता, विषय भोगी विलोभता, विषय भोगी विलोभता,
बाधी दया ममता हेची परमार्थ साधन हेची परमार्थ साधन मोहन बाधी त्या ममता मोहन बाधी त्या ममता हेची परमार्थ साधन हेची परमार्थ साधन तो म्हणतो की विषयांच्या ठिकाणी मला खूप लोभ आहे. तर या ठिकाणी सांगतात विषय भोगी विलोभता. दोन अर्थ करता येतील. विषयांच्या भोगाविषयी शब्द स्पर्श रूप रसगंध हे भोग मला किती भोगले तर माझे त्याच्या ठिकाणी विशेष रूपाने लोभ आहे. म्हणजे माझी तृप्ती होतच नाही. किती विषय मिळाले तरी ते मला असावेत करिता भरोवरी दुरावशी दुरी अशा प्रकारचं मला किती भरलं तरी माझं पोट भरत नाही. माझ्या मनाला त्या विषय भोगाने संतुष्टी वाटत नाही. आणि अशा वेळेला ह्या विषयांचा लोभ माझ्या अंतकरणातून कसा जावा असं तो म्हणतो. ते म्हणतात अरे तू नामस्मरण करत राहा विषय भोगी विलोभता. तेच चरण त्यांनी जी शंका विली ना विषय भोगी विलोभता विषयांच्या भोगामध्ये मला विशेष काय आहे लोभ आहे. त्या विलोभ शब्दाचा अर्थ आहे विगत हा लोभ हा यस्मात. ते म्हणजे तू नामस्मरण करत जा विषयासक्ती कुठल्या कुठं निघून जाईल आपोआप जाईल. विलोभता म्हणजे विषयाच्या भोगाची लालसा तुझ्या अंतकरणाला सोडून जाईल. फक्त तू काय कर नामचिंतनी जडली प्रीती. तू नामस्मरण करत राहा. तुला विषय जरी होऊन तुझ्या पुढे आले तरी भोगावे हे न रुचे मना माझी. अरे इहलोकातले काय परलोकातले भोग आले तरी तुला वांतवत वाटतील. फक्त तू नामस्मरण करत राहा. जर माणसाने म्हणलं ना विषयाचा त्याग करायचा मग नामस्मरण करायचं असं केलं ना ते विषय आणखीन मनात येऊन बसतील. त्यापेक्षा तुम्ही नामस्मरण करत राहा. विषय आपोआप कंटाळून निघून जातील. तुमचं काम काय आहे नामस्मरण करायचं. विषय आले का गेले याचा विचार करायचा नाही. माझं कर्तव्य काय आहे नामस्मरण करायचं. विषय लोभी विलोभता आपोआप त्या विषयांचा लोभ निघून जाईल. आणि तुला जे वाटतं ना मोह मला काही केलं नाही आसक्ती फार आहे. मी पुष्कळ देवाशी आसक्ती करतो संबंध करतो पण तो जातो विसरून आणि मला माझे मुलं पत्नी धन हेच दिसतं. ते सांगतात मला त्याच्याविषयी मोह होतो. नामस्मरण केलं का मोहही निघून जाईल ममताही निघून जाईल. अरे त्यांनी सांगितलं अशी उदाहरणं आहेत का कुठं. आपलं भरपूर अभंगाचं चिंतन राहिले आपली नियोजित वेळ संपलेली. तर त्या ठिकाणी त्यांनी विचारलं आजची काही उदाहरणं आहे का. अरे बाबा फार मोठ्यांची उदाहरणं आहेत. म्हणतात निळोबाराय म्हणतात की ह्या नामस्मरणाने शुकासारखे महामुनी ह्या साधनेच्या द्वारा मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचले.
ह्या शेवटचं चरण आहे ना निळोबारायांचं, हे फार अत्युच्च कोटीचं चिंतन सांगणारं दिसतंय. त्याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे इतर ते सांगतात आता शुकमुनी काय मुक्त झाले ते काय सामान्य पुरुष होते का मुक्तीच घेऊन जन्मलेले होते, मुक्तीच घेऊन जन्मलेले होते. ते मुक्त झाले का मुक्त होऊनच आईच्या पोटातून आले. ब्राह्मणाचे पोरे खेळाचे व्याले 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. त्या वडील त्याला सांगतात हे मुला, हे शुक, हे पुत्र तू थांब. तर त्या झाडांनी ओ दिल्या पण ते भानावर आले नाहीत. असे हे जीवनमुक्त महायोगी विषय जिनोनी जन्मले जे शुकाधिक दादोले, विषयोची वानिता झाले भाटतयांचे, असे महान अधिकारी पुरुष. आता त्यांचं उदाहरण निळोबारायांनी त्या साधकाला दिलं. त्याचा काय भाव आहे की शुका आयशे ते निज ध्यासे, निधी ध्यासे नाही निज ध्यासे. निज ध्यासे, निज म्हणजे अंतकरण, अंतकरण पाठभेद आहेत. त्या ठिकाणी निज शब्द जो आहे अंतकरण, निज शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या ठिकाणी अंतकरण असा अर्थ आहे. निज ध्यास म्हणजे अंतकरणाने नामाचा घेतलेला ध्यास. तर त्या ध्यासाने असं झालं की जे शुका आयशे मुक्त, म्हणजे या ठिकाणी शुक मुक्त झाले असं नाही, शुका आयशे मुक्त, मुक्त शुकाचार्यांचं विशेषण घ्यावं. मुक्त असणारे जे शुकाचार्य आहेत ते आयशे झाले म्हणजे त्यांची नामचिंतनाच्या ठिकाणी प्रीती जडली असं. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती असे. तुला सामान्य उदाहरण देत नाही तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी शुकांना देखील या नामचिंतनाचा काय घ्यावा लागला, आधार घ्यावा लागला. अशा प्रकारचं हे नामस्मरण हे साधन आहे. तुला मी आता सांगितलेलं आहे. तू आता विदर्भातला आस नाही तर खानदेशातला आस या साधनावर आवडला आणि मुक्त हो, जीवनमुक्तीचं सुख भोग. विठोबा नाम चिंतनी दडली प्रीती, भगवत भावना सर्वभूती, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. विषय भोगी विलोकता, मोहनमाधी त्या ममता, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. निळामने निजध्यासे किंवा निळामने निधिध्यासे, मुक्त झाले शुकायशे, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. आपण या ठिकाणी श्री संत निळोबारायांच्या ह्या वायुमंडलाजवळ मध्ये मातृपितृतुल्य असणाऱ्या आपल्या सर्व सज्जन भाविकांच्या मातावर्गाच्या उपस्थितीमध्ये निळोबारायांच्याच एक अभंगाला दर्पण करून यथाशक्ती यथामती अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी नेहमीच आपण सांगत असतो की सर्वांची आपल्यावर आमच्यावर अपार अशा प्रकारची करुणेचा वर्षाव आहे, कृपेचा वर्षाव आहे. म्हणून आपल्या आशीर्वादाने संतांच्या चरणाजवळ राहायला मिळतं. आणि त्यामुळं ह्या 4 गोष्टी, हे अभंग, शास्त्र, संतांची वचनं ऐकायला मिळतात. ती जशी कानात गेली, हृदयामध्ये गेली तर ती बहुधा ह्या कानातून
त्या ठिकाणी हृदयात गेली म्हणता येत नाही, तर ती हृदयात न जाता बहुतेक वेळेला जसं कानात घातलेलं त्या मूर्तीचं, सारख्या जरी मूर्ती दिसल्या तर एका मूर्तीच्या कानात घातलं का तोंडातून येतं, एकाचं ह्या कानातून त्या कानात जातं आणि एकाचं पोटात जातं. एकच तार घातली ना, अशा मूर्ती केल्या बाहेरून सगळ्या सारख्या. जसं काही लोक असतात ऐकलं की ह्या कानातून दुसऱ्या कानात जातं, काहीच उपयोग नाही. काही लोक कानातून ऐकतात आणि कीर्तन प्रवचनात मुखाने सांगतात, आहे की नाही. आणि काही लोकांची जी तार आहे ती बाहेर येत नाही, कानातून येत नाही, तोंडात येत नाही, ती डायरेक्ट कुठं जाते, हृदयात जाते, आहे की नाही. मग तसं आम्ही वास्तविक हे सगळे विचार आपल्या आशीर्वादाने आमच्या ओठातले विचार पोटात जायला पाहिजे, परंतु अजून तेवढी काही होत नाही. ह्या गोष्टी ओठातल्या पोटात जात नाही. मग पोटात नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात, अनुभवी आले अंगात या जगात येत असे. मग कशाला आमच्या पुढं हा कीर्तन प्रवचनाचा पसारा मांडता, जर अनुभव नाही असे कदाचित आपण म्हणाल. परंतु त्याचं असं आहे की त्याचंही कारण आहे की एक आपल्याजवळ आपल्याच कृपेने जे शब्द शिकले त्या शब्दाचा पर्वचा आपल्या पुढे द्यायचा, आणि तो याच्यासाठी द्यायचा की आमच्या अंतकरणात कधीतरी लज्जा निर्माण व्हावी आणि हे ओठातले शब्द पोटात जावे. अशा प्रकारची भिक्षा आपण ह्या माऊली स्वरूप निळोबारायांचं स्वरूप असणाऱ्या ह्या श्रोतृवृंदाजवळ मागणार नाही तर दुसरं कोणाजवळ मागणार. म्हणून या ठिकाणी निळोबारायांच्या ह्या कृपाछत्राखाली या आमच्या ओठातले शब्द आमच्या पोटात जावं अशा प्रकारची प्रार्थना करायची आणि निळोबारायांच्या ह्या पुण्योत्सवामध्ये त्यांच्या चरणी आणखी प्रार्थना करायची. या ठिकाणी असणारे सर्व अकल्प आयुष्य व्हावे तयाकळा माझ्या सकळा हरीच्या दासा. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख मापनुयात. याचा अर्थ सर्वजण सुखी असोत, सर्व निरोगी असोत, कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो, सगळ्यांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत अशी त्यांच्या चरणी त्यांच्या सत्तेतून प्रार्थना करायची. आणि या ठिकाणी ह्या अशा प्रकारची जी सेवा आहे ती आपल्याला या ठिकाणी मरणाच्या एक क्षण का होईना अशी नामस्मरणाचं प्रेम आमच्या अंतकरणात निर्माण व्हावं. आमच्या अंतकरणात सर्व भूतांमध्ये भगवत भावाची जागृती परमात्म्याच्या निळोबारायांच्या कृपेने व्हावी. आमच्या अंतकरणात कामक्रोधादी माया ममता हे सर्व जाऊन त्या ठिकाणी शुकाचार्यांना जसं मुक्तीनंतरही जीवनमुक्तीच्या आनंदासाठी त्या नामस्मरणाचा छंद लागला तसाच छंद करताना हरी हरी म्हणता जावं माझा प्राण, अशा प्रकारची स्थिती तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ संपलेली आहे. ही जी शब्दकुसुमांजली शब्दरूपी सुमन निळोबारायांच्या चरणी आणि त्यांचं स्वरूप असणाऱ्या आपल्या चरणी समर्पण करून पुन्हा एकदा या ठिकाणी निळोबारायांच्या प्रार्थनेने मरणाच्या अव्यवहितपूर्वक क्षण का होईना आपल्याला आपल्या स्वरूपाची अनुभूती यावी आणि त्यांना अपेक्षित असणारी आपण त्यांचे खरे वंशज आहोत. त्यांच्या ह्या परिसरात जन्मण्या इतकं भाग्य नाही. सांगी या ठिकाणचं जे वायुमंडल आहे ते या ठिकाणी संतांनी पुनीत केलेलं आहे, जगद्गुरु तुकोबारायांनी पुनीत केलेलं आहे, वैकुंठवासी पांडुरंगाने पुनीत केलेलं आहे, याला तोड नाही. परंतु आपलं या ठिकाणी काहीतरी सेवा कमी पडते असं आपण समजून ह्या निळोबारायांचा जो ध्वज आहे, जशी बहिणी फडकती ध्वजा तसे हे दोन ध्वज आहेत. तर आपलं जीवन या ठिकाणी जसं अशी व्यक्तिमत्व लागतील, जसं एखाद्या मंदिराला पायाचे दगड असतात, ते मंदिराचा कळस दिसतो पण पायाचा दगड दिसत नाही. पायाचा दगडाने स्वतःला गाडून घेतलं म्हणून हे मंदिर उभं राहिलं. त्याप्रमाणे अशी अनेक व्यक्तिमत्व निर्माण व्हावीत की जे पायाचे दगड ठरावेत आणि ज्यांनी हा निळोबारायांच्या वाङ्मयाचा मंदिराचा कळस किंवा ध्वजास्थानी राहून सगळ्या विश्वाला एक प्रकारे शांतीचा संदेश द्यावा अशी त्यांच्या चरणी पुनश्च प्रार्थना करून या ठिकाणी चिंतनाला विराम देत आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज थोडक्यात एक सूचना सांगतो ती अशी की आपण गेल्या वर्षी इथं निळोबारायांचं जो गाथा आळंदीला झाला तर त्याचं प्रकाशन गेल्या वर्षी केलं होतं. निळोबारायांचे सर्व अभंग गायलेलेच आणि त्या अभंगाचा प्रत्येक अभंगाचा अर्थ सांगितला, त्याची शिडी केली. गेल्या वर्षी इथं संस्थांमध्ये ठेवली होती. संस्थांनी ते चालू ठेवलं असेल तर आनंदच आहे, नसेल तर थोड्या शिड्या आणलेल्या आहेत इथं. दुसरी गोष्ट अशी
की या ठिकाणी स्वामी अखंडानंद सरस्वतींचे काही ग्रंथाचा अनुवाद आपण करतो, त्याप्रमाणे त्या अनुवादामध्ये भागवतामृत नावाचा अनुवाद आहे. थोडं बंद ठेवा, 1 मिनिट. बंद ठेवा, बंद ठेवा. त्या ठिकाणी असं आहे की त्या प्रत्येक अभंगाचा अर्थ, धावता अर्थ सांगितलेला आहे, जेणेकरून निळोबारायांचं वाङ्मय जे आहे तर त्याच्या अर्थाची एक दृष्टी यावी. किमान कुठं नाही तर आपल्या पारनेरच्या तालुक्यात जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याला कमीत कमी निळोबारायांचं कानावर वाङ्मय पडावं, असा त्याचा केलेला थोडासा प्रयत्न आहे. असो, या ठिकाणी अखंडानंद सरस्वती या शतकातील एक मोठे महान संत, तर त्यांचे काही गीतेचे भागवताचे अनुवाद केलेले, त्याच्यापैकी भागवतामृत नावाचा ग्रंथ आहे, त्याचा थोडक्यात संपूर्ण भागवत त्याच्यामध्ये अनुवाद केलेला आहे. आणि दुसरे 1-2-3 ग्रंथ आहे, त्याचा एक ग्रंथ आहे गीतेचा 8वा आणि 9वा अध्याय. आमच्या चिंतनावरून त्याला नाव दिलं आहे वयोवृद्धाशी हितगुज. आता इथं जर आपण पाहिलं तर तरुण माणसं किती आहे, वयोवृद्धच माणसं अधिक आहे. वास्तविक हा परमार्थ जो आहे तो तरुणाचा आहे, तो बालकालातला आहे, परंतु आपल्याला उशिरा का होईना या ठिकाणी याची ओढ लागलेली आहे. निश्चित आपल्याला परमात्मा जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही, पण आपली जीवन पद्धती कुठंतरी चुकते आणि तिच्यासाठी तिची दैनंदिनी कशी असावी हे वयोवृद्धाशी हितगुज, म्हणजे ते आहेत गीतेचा 8वा आणि 9वा अध्याय, तरी आम्ही त्याचं नाव दिलं वयोवृद्धाशी हितगुज. मग त्या निमित्ताने वयोवृद्ध वाचते, आपली जीवनशैली कळेल. आता एक 7वा अध्याय लिहिला आहे, तो आहे चिंतनाचा, वेदांत चिंतनाचा. आम्ही त्याला नाव दिलंय तरुणाशी हितगुज. तरुणाशी हितगुज असं त्या गीतेमध्ये काही विभाग नाही, पण तरुण वाचतील तरी हे याच्यासाठी नाव दिले. लोकांना नावाचं आकर्षण असतं, म्हणजे अगोदरच सांगितलं. म्हणून अशा प्रकारचे काही ग्रंथ थोडेसे आणलेले इथं कोणाला पाहिजे ते घेऊ शकतात. तसंच निळोबारायांची ही जी शिडी आहे तर ती शिडी पण या ठिकाणी उपलब्ध आहे. असो, या ठिकाणी आता आपण चिंतनाला विराम देऊ.